नमस्कार। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून 10 आनंदाचे निर्णय लागूच करण्यात आलेले आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयांची योजना सुद्धा सुरू झालेली आहे। जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 10 आनंदाचे निर्णय लागूच करण्यात आलेले आहे। बघा, ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे आणि ते नागरिक आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहे, त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून 10 आनंदाचे निर्णय लागूच करण्यात आलेला आहे। बघा, सर्वात प्रथम तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असावे आणि तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, तर तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर ते 10 आनंदी निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी जो पहिला आनंदी निर्णय आलेला आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना एसटी मध्ये प्रवास करण्यासाठी 1 रुपया सुद्धा द्यावा लागणार नाही। म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास सुद्धा देण्यात येणार आहे। त्याच्यावरती निर्णय सुद्धा झालेला आहे, परंतु त्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। ती पात्रता सुद्धा व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बीपी असेल, शुगर असेल, डोकेदुखी असेल, मानदुखी असेल, पाठदुखी असेल किंवा डोळ्यांना कमी दिसणे असेल अशा आजारांवरती मोफत उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला सर्व आजारांवरती मोफत उपचार मिळणार आहे। बघा, पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी हे 10 आनंदाचे निर्णय लागूच करण्यात आलेले आहे। तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेमध्ये मोफत प्रवास देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही आपले वय 60 वर्षांच्या पुढे आहे हे दर्शवण्यासाठी वयाचा दाखला काढायचा आहे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढायचा आहे। ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, आयुष्यमान कार्ड काढलेलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आयुष्यमान कार्ड काढायचं आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून जास्त व्याजदर देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। जर तुमचे पैसे बँकेमध्ये असतील तर त्या पैशांवरती जास्त व्याजदर मिळणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी 6वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना बँकेमध्ये रांग लावून उभा राहण्याची गरज नाही। आता ज्येष्ठ नागरिकांना वेगळा कक्ष तयार करण्यात आलेला आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला जर बँकेमधून पैसे काढायचे असतील तर तुम्हाला भरपूर वेळ रांगेमध्ये उभा राहावं लागत होतं, परंतु आतापासून बँकेमध्ये तुमच्यासाठी वेगळा कक्ष तयार करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला बँकेमध्ये जास्त वेळ उभा राहण्याची गरज नाही। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो 7वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहे। ज्यांनी अर्ज केलेला असेल त्यांना 100% मिळणार आहे, परंतु ज्या ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयश्री योजनेचा अर्ज केलेला नसेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर वयश्री योजनेचे अर्ज पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेले आहे। ज्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी 8वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, 8व्या आनंदी निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीपासून फक्त एकच योजना होती, ती म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजना, परंतु मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प येणार आहे। त्या अर्थसंकल्पामध्ये विविध योजनांची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांना बँकांमध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये आरक्षित जागा तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सुद्धा
ठेवला जाणार आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला बँकेमध्ये असेल किंवा सरकारी कार्यालय असेल तर त्या ठिकाणी बसण्यासाठी खुर्चींची आरक्षित जागा ठेवण्यात येणार आहे। म्हणजे सरकारच्या मार्फत तुम्हाला बसण्यासाठी खुर्ची सुद्धा स्पेशल ठेवण्यात येणार आहे, म्हणजे रिझर्वेशन सुद्धा केलं जाणार आहे। आणि शेवटचा आनंदी निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे। 1 रुपया सुद्धा व्याजदर देण्याची गरज नाही, तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा व्याजदर घेतला जाणार नाही। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही वयाचा दाखला काढायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये भेटणार आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्यासाठी 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते, ते 10 आनंदी निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।